वाव वाव म्हणजे वाव। डैम पे गाड़ी जाते हैं क्या? नाही नाही, डॅमला गाडी नाही जात। नमस्कार मित्रांनो, मी एम के पेनकर, स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही गेलेलो दूधसागर वॉटरफॉल बघायला ट्रेनने। तर मडगाववरून वास्को द गामा आणि सिकंदराबाद एक्सप्रेस पकडली आणि गेलो मडगाववरून कॅसल रॉक स्टेशनला। तिथून मध्ये जाताना हा वॉटरफॉल लागतो, तर खूप मस्त मजा आली। आमचं लक एवढं चांगलं की ट्रेन तिथे त्या ब्रिजवर थांबली, जो दूधसागर वॉटरफॉलचा ब्रिज आहे तिथे ट्रेन थांबली आणि तिथली सगळी मजा आम्हाला करायला मिळाली। सो तिथून आलो, मडगावला उतरलो, गाडी तिथे पार्क होती। तिथून आता चाललो आहे सलावलीम डॅमला। तर हा व्हिडिओ आपला सलावलीम डॅमवर होणार आहे। खूप सुंदर आणि अप्रतिम डॅम आहे आणि खूप फेमस डॅम आहे। तर गोव्यातला आमचा एक शेवटला डेस्टिनेशन असेल तो करू आणि मग आम्ही निघू आमच्या परतीच्या रस्त्याला। तर जवळपास आलेलो आहे, मडगाववरून निघून बराच वेळ झाला, 8 किलोमीटर राहिला आहे आता। तर जाऊया, कारण 4 वाजलेत आणि 5 वाजता तो बंद होतो। होपफुली ड्रोन उडवायला भेटेल, कारण ड्रोनशिवाय त्या व्हिडिओला मजा नाही असं वाटते। पण ठीक आहे, जसं असेल तर दाखवेल तुम्हाला। काय करू, असं काय बसला, व्हिडिओ वगैरे घेत नाही, काय नाही, मस्त गाणे ऐकायचं, मस्त राईड चिल करायची, बस दुसरा काय नाही, व्हिडिओ नाही म्हणजे यावेळी फक्त चिल करायचं, मजा घ्यायची, मजा घ्यायची। पावसाला राईडला आले बोलावर मस्त चिल करायचं, एकदम आरामात, एकदम आरामात। करंजचं तर काही टेन्शनच नाही। आणि गाडी चालवायला तू आहेस, मॅप लावायचा, चालवायचा, फक्त जर कंटाळा आला तर येतेच थोडी गाडी, नाही तर आपलं चालत मस्त कंटाळ नाही झाला, तू घेईच नाही म्हणून सांगतोय मला येतोय, मस्त चिल करायचं, बसायचं। आता बाईक थोडी, बाईक असल्यावर बाईकची हवा सगळं एकदम गाडी चालवायला पाहिजे, सगळा लोड वगैरे मग आपल्या सगळ्या डोक्यात येत असते ना। आता कसा, आणि काही जण लोट द्यायला पण असतात, लोड द्यायला पण असतं। साले कुत्ते कमी नाही, हरवणी साले। तर फायनली मित्रांनो, 1 किलोमीटर राहिलाय डॅम आपल्यापासून। सो त्या मेन रस्त्याने येऊन आम्ही राईट मारला। 1 किलोमीटरवर डॅम आहे। असं काय एकदम जंगल एरिया नाही आहे, इथे थोडी वस्ती वगैरे आहे, हे बघा घरं वगैरे आहेत। सो जाऊया पुढे पुढे। आणि रोड तर गोव्याचे 1 नंबर आहेत, थोडेफार खराब कधी कधी येतात, बट मोस्टली रोड चांगले आहेत। रस्त्याला कुत्री मित्री आहेत आपले, समीर, कुणाल, परदेशी, अजून पण राहिला विपुल, केदारी। ये पक्का कौन है? आला घुस गया बिल में। विश्वनाथ गुडे शेती समशाळा काय कुठला? अच्छा अच्छा, येऊच आहे डॅमला जायला, तर विचारूया। चालत जायला लागते थोडासा, हां नाही नाही, सलावलीम डॅम हा काय विचारूया, विचार। डैम पे गाड़ी जाते हैं क्या? नाही नाही, डॅमला गाडी नाही जात। डैम में जाएगा रोड इधर से, कितना दूर है यहाँ से? दूर 500 मीटर। हाँ, सेम इधर 400 ऊपर सीधा फिरून लावू का? नको घे, नंतर फिरवा लागलच। तिकडे नाही रे, इथंच मेन आहे। तर फायनली मित्रांनो, डॅमचा जो परिसर आहे त्याच्यात एंटर केलेला आहे। तिकडे हा गेट आहे, तिथे पर पर्सन 60 रुपये, म्हणजे आमच्या तिघांचे 180 रुपये घेतले तिकीट असतं, एक पर पर्सन 60, चाळीस 30 रुपये। ड्रोन वगैरे अलाउड नाही, तिथेच ठेवायला सांगितलं, तर ड्रोन शॉट काय तुम्हाला मिळणार नाही। वेलकम यू टू बॉटॅनिकल गार्डन। तर इथून 500 मीटर आहे। तर मॅपला रस्ता वेगळा दाखवत होतं, कारण बोलत होतं की दुसरीकडनं तिकडनं कुठं आहे, आणि पावसाचं वातावरण झालं आहे, म्हटलं बाहेरनं पण उडवायला जरा रिस्की वाटतं म्हणून ठेवला, बघू नंतर नंतर। पण पहिला आपला आहे तो डॅम बघून येऊ, खूप सुंदर आहे, असंही तुम्हाला खूप सुंदर वाटेल। तर चलते हैं, दिखाते हैं। बॉईज आपले चालायला लागलेत,
तर मित्रांनो सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे. हवा हा एक असा लवचा असा एक पार्ट आहे तिथे. तोच झाडांनी दुसऱ्या नाव कोरलेलं आहे GFOC. त्याचा फुल फॉर्म आपल्याला नाही माहिती, बट ठीक है. कैंटीन नर्सरी इधर. अभी मैं छाता लेके आया हूँ पोपटलाल. उसका वाला नहीं है, हमारा अलग है, लेकिन ठीक है, अब क्या कर सकता है. ऑफिस हे वो समोर डॅम दिसतोय. जाऊया लवकर. आला तर डॅमच्या जवळ आलेलो आहोत आणि या स्टेप चढायला थोडासा दम लागतोय कारण पूर्ण खालपर्यंत चढण आहे. तिथे एक सेकंड गेट आहे, तिथून मग आम्ही डॅमच्या इथं असा वरती चालू आहे. तिकडे पाणी पडण्याचा जो मेन स्पॉट आहे डॅमचा तो तिकडे आवाज येतोय आणि तो चित्र्या उडलेल्या दिसतात. 2 वेळा आम्ही त्याच्यातच भिजलो. हार्वेलम डॅम आणि हार्वेलम वॉटरफॉल आणि दूधसागर वॉटरफॉल. पाण्यात त्याची गरजच नाही लागली. दम लागला. तो तिथे ना डॅमचा जो पाणी बाहेर टाकला जातो तो दिसतो. आणि हा इथला सगळा गार्डन परिसर आहे, खूप मस्त आहे. आणि फायनली आपण डॅमच्या आलेलो आहोत. वाव वाव म्हणजे वाव. दम लागलाय. तर तो नजारा तिथून दिसेल ना, अप्रतिम. खूप रील्समध्ये वगैरे बघितलेलं ड्रोन वगैरे उडवतात, पण आपल्याला अलाव नाही केलं. होणारच नाही. ते काय त्यांचं काहीतरी सेटिंग लावून करतात. पण मित्रांनो हा समोर जो दिसतोय जो पाणी सांड होतोय खाली, तो खरा इथला व्ह्यू पॉईंट आहे. आणि बाकी बघाल ना तर तुम्हाला कॅमेऱ्यात तसा दिसेल की नाही माहिती नाही, बट इथली जी खूबसूरती आहे ती खूप भारी वाटते. सगळे जंगल आणि तिकडे वरती डोंगर, तिकडे सगळी झाडे झुडपं. मोठी लेक आहे, बट आता झाडं वगैरे त्यामुळे दिसून येत नाही. आणि ते मेन अट्रॅक्शन होतं जे आम्हाला बघायचं होतं डॅमचं. खाली इकडे या बाजूला बघितलं तुम्ही एक डॅममुळे नदी झालेली आहे. ते पण खूप मस्त वाटतं. फ्रंटने म्हणजेच डॅमच्या फ्रंटने. आणि तो जो ब्रिज दिसतो ना हे फ्रंट आणि बॅक साईड आहे. तर तिथून तुम्ही व्हिडिओग्राफी फोटोग्राफी नाही करू शकत. तुम्हाला बाजून इथून घ्यायला सांगते. डायरेक्ट बोर्ड लिहिलं की नो ड्रोन झोन, तो त्यामुळे तो पण नाही होणार. तर इथंच मस्तपैकी आपण फोटो वगैरे काढणार. आत गेलं तरी बाहेर येणार. दोघं पण आलं इकडे होते. पाऊस आलेला आहे जोराचा, पण नजारा खूप सुंदर वाटतं इथला. हा बघा, बरेचसे फोटो व्हिडिओ घेतले आणि पाऊस लागला आता, तर इथला सगळा नजाराच बदलला. खूप सुंदर वाटतं. थोडासा आला ऊन असताना तर एकदम जाम मजा आली असती, बट तिथे स्थिर होते 5 वाजले आणि आमचा झाला निघायचा टाईम. सो निघायचं आपल्याला घरी. रात्रीचा प्रवास होणार आहे, खूप सारा रात्रीचा प्रवास होणार आहे. तर पोचवत तर उद्या सकाळी नाही तर मग उद्या दुपारपर्यंत तरी आरामात पोचू. तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि काय आवडलं व्हिडिओमध्ये ते कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राईट सेफ, बी सेफ.